बुलढाणा जिल्ह्याच्या डोणगाव येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा ही पहिली ते चौथी पर्यंत आहे। या शाळेत 347 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। मात्र शाळेमध्ये मूलभूत सुविधेसह भौतिक सुविधांचा अभाव आहे। या सुविधांच्या पूर्ततेसाठी पालकांनी वेळोवेळी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या, मात्र दखल घेतल्या जात असल्याने पालकांनी शाळेत ठिय्या आंदोलन केले तर तात्काळ सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा टप्प्याटप्प्याने ग्रामपंचायत आणि गट शिक्षण अधिकारी कार्यालयात शाळा भरवणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे। शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मूलभूत भौतिक सुविधा मिळत नसल्याने संतप्त झालेल्या पालकांनी अखेर विद्यार्थ्यांना घरीच ठेवून शाळेमध्ये 15 फेब्रुवारी रोजी हे ठिय्या आंदोलन केले। MCN न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा, बुलढाणा। मीर शाह अजीज शाह, मी एक पालक असून जिल्हा परिषद उर्दू शाळा डोणगाव येथे माझ्या 2 अपत्य शाळेत शिकत आहे। मात्र या शाळेमध्ये कोणत्याच प्रकारे मूलभूत आणि भौतिक सुविधा नाही। या शाळेमध्ये डेस्क बेंच नाही आणि 347 विद्यार्थी संख्येनुसार या शाळेमध्ये मूत्रिम शौचालय नाही। अशात माझ्या पाल्यांची कुचंबना होत आहे। याचप्रमाणे इथं प्रत्येक पालक समस्येला तोंड देत आहेत। त्यामुळे आज आम्ही विचार केला आणि 15 फेब्रुवारी रोजी आम्ही या शाळेमध्ये आपले पाल्य न पाठवता आम्हीच शाळेमध्ये आलो। आता जर आमच्या आंदोलनाची दखल घेतली गेली नाही तर उद्या पंचायत समितीमध्ये शाळा भरणार, त्यानंतर 20 तारखेला जिल्हा परिषदमध्ये शाळा भरणार आणि तसं नाही झालं तर डोणगाव येथील ग्रामपंचायतमध्ये आम्ही ग्रामपंचायत ताब्यात घेऊन तिथेच आमची शाळा भरवणार मुलांची।